झाली तर बसा बोंबलत. मंजुळा आली आहे. घरात चाललो ढगात, आज गुंगाट चालला पटकन पळणे. तुंबाडची मंजुळा आता मी आहे आणि तू आहे. मंजुळे पदर नीट खोचून घे गा बाई. हो हो हो, हा एक रिमेक पिक्चर आहे. आता मराठीमध्ये याआधी खूप रिमेक पिक्चर झालेले आहेत. म्हणजे आपण हॉलिवूडवरनं पण रिमेक केलेले आहेत. बट एक पद्धत असते. एक असतो रिमेक, म्हणजे जो तसाचा तसा बनवला जातो. ओके, त्याचे राईट्स घेतले जातात आणि मग तो तसाचा तसा बनवला जातो. आणि एक असतो इन्स्पायर्ड. ओके, आता इन्स्पायर्ड आणि रिमेक यातला फरक काय आणि तो कसा आणि का बघावा आणि ते का करावे हे सांगण्यासाठी मी एक दुसरा व्हिडिओ करणार आहे. तो तुम्ही नक्की बघा. आणि आता मी येतोय या रिमेककडे. सो एक कन्नड फिल्म आहे सू फ्रॉम शो, त्याचा हा मराठी रिमेक आहे आणि हा भन्नाट आहे. हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जा आणि बघा आणि एन्जॉय करा. अच्छा, हा जो कन्नड पिक्चरचा ट्रेलर जर तुम्ही बघितलात आणि जर तुम्ही पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला कळेल की यात किती साम्य आहे. सो हा ट्रेलर मी फक्त त्यासाठी टाकलेला आहे. जर काही स्ट्राईक क्लेम आला नाही तर तुम्ही नक्की हा बघू शकता. ओके, हा खूप अप्रतिम पिक्चर आहे. यात खूप छान काम केलेलं आहे आणि खूप सिन्सिअरली बनवलेला पिक्चर आहे. म्हणजे त्यात मला वाईट वाटण्यासारखी एकच गोष्ट होती, की ओरिजिनली ज्याची ही स्टोरी आहे, ज्याने याचा स्क्रीन प्ले लिहिलेला आहे, त्या व्यक्तीला त्याचं क्रेडिट द्यायला पाहिजे. जे सध्या तरी या IMDbच्या ह्याच्यात कुठे दिसत नाही. होपफुली, कारण मला टायटल्स पूर्ण नीट वाचता आले नाहीत. टायटल्समध्ये ते दिलं असेल. बट हा एक खूप छान पिक्चर आहे. ओके. तुम्ही ट्रेलर बघून तुमच्या लक्षात आलं असतं याच्यात कोण-कोण कॅरेक्टर्स आहेत. याच्यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहेत. अथर्व रुखे आहे. प्लस बिंदास गर्लमधली जी आपली लाडकी आजी आहे ती सुद्धा आहे. छोटासा रोल आहे तिचा. पण ती येते आणि जाते आणि धमाल करून जाते. आता आपण भक्ताला बोलवलं पाहिजे. कोण आहेस तू? झीने हा पिक्चर घेतलेला आहे. तो त्याचे डिस्ट्रीब्युशन वगैरे सगळं करतोय. इट्स अ गुड फिल्म आणि खूप चांगली गोष्ट आहे की यावर्षी मराठीमध्ये अजून एक छान पिक्चर आलेला आहे, जो मला वाटतं बॉक्स ऑफिसवर खूप चांगले रिझल्ट्स देईल. सो राजा शिवाजी चालला, हा देऊळ बंद ही चालतोय व्यवस्थित आणि थुंबाडची मंजुळा बघायलाच पाहिजे. हा एक एंटरटेनमेंटचा मास्टरपीस आहे. ओके. याचा कन्नडा जो ओरिजिनल आहे तो पण तुम्हाला जिओ हॉटस्टारवर बघायला मिळेल, पण तो हिंदीमध्ये डब केलेला मला मिळालेला नाही. पायरेटेड बघा असं मी सांगणार नाही. बट कन्नडा जो त्याचा ओरिजिनल आहे, तो बघताना मला तेवढी मजा नाही आली, जेवढा मला थिएटरमध्ये जाऊन बघताना आली. हसून बापरे! मला तर एकदम सगळं, म्हणजे मी एकटा नाही, थिएटर पण अख्खं हसत होतं. जेवढी लोकं थिएटरमध्ये होती तेवढी. उद्या, परवा 2 दिवस आहेत. जा, बघा. विथ फॅमिली जा, बघा. जितेंद्र जोशी खूपच छान काम करतो. त्याबद्दल काही वाद नाही. हा दिसतोय ना, हा रवी अण्णा गावातला एकदम राजा माणूस. याचा अजून लगीन नाही झाला, पण हा सगळ्यांच्या कार्यात हजर. श्राद्ध असो व लगीन. आहाहा! ही वॉज अ डिलाइट टू वॉच. ओमकार भुटकर खूप चांगला अभिनेता आहे. खूप वेगळ्या रोलमध्ये तुम्ही बघाल. नो डाउट. बट सई तामणकर असं मी जे तिला आज पाहिलेलं आहे, असं मी खूप दिवसानंतर अशा भूमिकेत पाहिलं. याआधी तिने अनुभूती, विक्रम गोखले यांचा जो चित्रपट होता, त्यात तिने एक असा कॅरेक्टर थोडंफार तिने केलेलं होतं, की साधी, सरळ, सप्रेस्ड असा, म्हणजे थोडं तो हे होतं. बट हिच्या वेदना वेगळ्या आहेत, हिचं हे वेगळं आहे, तिचं हे वेगळं आहे. बट जी सई तामणकर आपण युजुअली बघतो त्यापेक्षा ही खूप वेगळी होती. सई तामणकर मला त्यासाठीच आवडते. तिच्याकडे खूप रेंज आहे. तिने खूप भन्नाट काम केलंय. ओके. या व्यतिरिक्त काही कॅरेक्टर्स जे आहेत, जे छोटे-छोटे आहेत, मला त्यांचं नाव नाही माहिती, पण
एक त्याच्यामध्ये कॅरेक्टर जसा जो एकदम साधा सरळ थोडासा अं, थोडासा स्लो मी म्हणेन अशी व्यक्ती अशी ती ज्याला लोक इझिली बकरा बनवतात असा एक कॅरेक्टर एका मुलाने केलेलं आहे पण तो उठून दिसतो त्याच्यामध्ये थोडे सीन आहेत मध्ये मध्ये आहेत ते शाळेचा एक मास्टर्स कास्टिंग ही खूप खूप स्ट्रॉंग याची होती आणि कास्टिंगच्या बाबतीत म्हणालो तर मी सांगेन अंशुमन विचारे आणि हा त्याचा चेला सतीश. ए सतीश ठेव सतीश अंशुमन विचारेने सुद्धा भन्नाट काम केलेलं आहे याच्यात. अं, ज्या ज्या लोकांना कोकणातल्या गोष्टी आणि कोकणातल्या जागा बघायला आवडतात ना त्यांना तर हा पिक्चर खूप आवडेल म्हणजे एप्रिल मे 99 नंतर हा पिक्चर आहे ज्याच्यात मला कोकण छान दिसलं आणि मला बघायला मजा आली. अच्छा गोष्ट कोकणात घडते कोकणातल्या गावात घडते म्हणून ते दिसतंय असं आहेच पण घरं वगैरे पण खूप छान पद्धतीत त्यांनी घेतलेलं आहे आणि ह्याच्यात अजून एक व्यक्ती जी नमूद करण्यासारखी आहे ती आहे मकरंद अनासपुरे. जे काम मकरंद अनासपुरेंनी केलेलं आहे आता त्यांचा अगदी काय भन्नाट आणि भरपूर असा रोल नाहीये पण जो काय आहे त्याला त्यांनी पुरेपूर न्याय दिलेला आहे. अत्यंत अप्रतिम असं त्यांचं काम आहे तुम्हाला खूप हसायला येतं इनफॅक्ट हे मकरंद अनासपुरे आहेत असं तुम्हाला वाटतच नाही ज्या पद्धतीत त्यांनी ते काम केलेलं आहे म्हणजे नेहमीच असं काही इच्छितच नाही मला काही जमलंच नाही जाऊ दे एनिवे बट त्या ती छाप इकडे त्यांनी अतिशय व्यवस्थित बाजूला ठेवून ही भूमिका केलेली आहे. मुंजाडची तंबुळा तुंबाडची मंजुळा योगेश शिरसाट यांनी या चित्रपटाचे डायलॉग्स लिहिलेले आहेत फक्त तेवढंच नाही तर त्यांनी याच्यामध्ये एक छानशी छोटी भूमिका पण केली आहे एक दुकानदार ज्याची आई आहे उषा नारकर्णी जिला कधी जवळचं दिसत नाही जिला कधी लांबचं दिसत नाही आणि उषा नारकर्णी रॉक्स भाई त्यांनी एवढं छान काम केलं ना याच्यामध्ये की तुम्ही विसरणार नाहीत त्यांचे डायलॉग्स त्यांचे पंचेस आणि त्यांचे कॅरेक्टर एवढं अफलातून कॅरेक्टर मिळालंय ना त्यांना आणि त्यांनी तेवढ्याच भारी पद्धतीत ते परफॉर्म केलेले आहे. आणि हे माझं दुकान. म्हातारे कोण रे तू? मी विकास. विकास गल्लीतले शोधतायत रे तुला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काही पंचेस जे तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसत आहेत हिंदी मराठीच्या ते तुम्हाला पिक्चरमध्ये कदाचित बघायला मिळणार नाही खूप डिसअपॉइंटिंग असेल. मध्यंतरी जितेंद्र जोशी चिडला पण होता आत्ता तुंबाडच्या मंजुळेची कथा काय तर मला ना कथा सांगायला खूप भीती वाटते कारण याचा स्पॉइलर खूप जबरदस्त आहे. सो जर तो स्पॉइलर जर मी दिला ना तुम्हाला मग तुम्हाला पिक्चर बघताना मजा नाही येणार सो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. किती कठीण आहे. एक गाव आहे त्या गावामध्ये रवी अण्णा आहेत जी भूमिका जितेंद्र जोशींनी केलेली. सो जितेंद्र जोशी हा लग्न न झालेला मिडल एज माणूस आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि जो सगळ्यांच्या मदतीला कार्याला धावून जातो हे तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलेले ठीक आहे. आणि असंच एका घरामध्ये एक आजी वाळतात मग त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी एक कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमानंतर त्या आजी ती जी आजी आहे ती ओम भुटकरची आजी. मग रात्री त्यांच्या स्वप्नात ती आजी येते मग तो घाबरतो त्याला ताप येतो. मग त्या आजीच्या आत्म्याच्या शांतीसाठी आजोबांची शांती केली जाते आणि मग आजोबांच्या शांतीमध्ये पण काहीतरी इकडून तिकडून काहीतरी होतं आणि हे एवढं छान हे केलेलं ना म्हणजे मी याला ब्लॅक कॉमेडी म्हणायला माझी काही हरकत नाही कारण खूप सिन्सिअरली सगळे करतायत आणि असं काही ओढून ताणून आणलेली कॉमेडी नव्हती. ओके. मग घरात त्या गावात तेव्हा लग्न पण आहे. भाऊजीचे अरे भाऊजी आहेत त्याच्यामध्ये. अरे काय त्यांची एंट्री आणि काय त्यांचं काम आहे. मिस्टर दंगा काही काम असेल तर सांगा. काय काम केलंय त्याने अप्रतिम अप्रतिम. अं, खूप 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 चांगले ऍक्टर्सनी याच्यामध्ये काम केलेलं आहे ते तर आहेच. एनिवे सो मी परत स्टोरीकडे येतो. सो मग काहीतरी होतं आणि मग काहीतरी कोणतरी चावटपणा करतं आणि मग त्याचा शोध चालू होतो. मग त्यात कोणतरी झपाटलं जातं.
मग ही मंजुळाची आत्मा आहे की नाहीये, की असेल? ती कोणाच्या अंगात गेलीये? ती ज्याच्या अंगात गेलीये तिकडनं ती कशी बाहेर येईल? मकरा नानासपुरे तिला काढू शकतो की नाही? आणि ह्या सगळ्या मंजुळेचा संबंध येतो सई तामणकर सोबत. आता इकडे काय होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पिक्चर बघा. मी सांगणार नाही. खूप खूप कठीण आहे हा स्पॉइलर न देता या चित्रपटाबद्दल सांगणं, आणि मला स्पॉइलर द्यायला आवडत नाही. कारण मी जर तुम्हाला स्पॉइलर दिलं तर तुम्हाला तो पिक्चर बघायची इच्छा कमी जास्त होऊ शकते. है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आए. अच्छा, कुंभारची मंजुळा या चित्रपटाचे जे ओरिजिनल फिल्म जी होती शू फ्रॉम शो, याचे लेखक दिग्दर्शक होते जे.पी. तुमिनाडू. आणि आपल्या यासाठी मराठीमध्ये योगेश शिरसाट यांनी या चित्रपटाचे डायलॉग लिहिलेले आहेत. या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत विविध कोरगावकर यांनी. ओके. ऋषिकेश तुरा यांनी या मराठीमध्ये त्याचे रायटर आहेत असं लिहिलेलं आहे. काही स्पेसिफिकेशन्स त्यात मेन्शन केलेले नाही आहेत. पिक्चर छान आहे, याबद्दल काही वाद नाही. पिक्चर बघावाच. ओके. आणि जो मुद्दा मी तिकडे मांडणार आहे माझ्या ह्याच्यामध्ये, तो मी इकडे एकदा तुम्हाला सांगतोय की रिमेक व्हावेत. चांगल्या पिक्चरचे रिमेक व्हावेत. कारण आपला एवढा मोठा देश आहे. ही कलाकृती कन्नडमध्ये जरी बनली असेल तरी मराठीमध्ये किती लोकांना ही माहिती नव्हती. आज मराठीमध्ये हा पिक्चर रिमेक झाला म्हणून आपल्याला ती कथा एन्जॉय करता आली. ओके. सो माझ्या मते रिमेक व्हावे आणि रिमेक चांगले व्हावे. मराठीमध्ये लिटिल मिस सनशाईनचा रिमेक केलेला आहे दे धक्का, पण तो लिटिल मिस सनशाईनपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. ओके. कायद्याचं बोला हा टोरिस्ट टोड आहे माय अंकल विनीला. सो रिमेक करणं काही मोठी गोष्ट नाही आहे. रिमेक बघा. आणि मी जो व्हिडिओ करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक भन्नाट हिट गेलेला पिक्चर आहे जो रिमेक आहे हे आपल्याला आधी माहिती नव्हतं. मलाही माहिती नव्हतं. काही दिवसांपूर्वीच मला हे सोशल मीडियामधून कळलं. त्याच्याबद्दलही मी सांगेन. बट ॲज फार ॲज तुंबाडची मंजुळा इज कन्सर्न, इट्स अ मस्ट वॉच मूव्ही. आणि आता तर हिंदीपेक्षा मराठीचे शोज जास्त ठेवतात. बंदर बॉबी देओलचा येतोय, नाही मिळत आहेत शोज त्याला. हे जवानी तो इश्क होना है, त्याला शोज मिळतात पण ते एवढे नाही चालवत. इनफॅक्ट मैं अपने हिंदी बोलने वाले भाइयों को ये बोलना चाहता हूँ, तुम्हाला जर जरा सुद्धा मराठी समजत असेल ना तर तुम्ही हा पिक्चर बघा. मला एक गोष्ट खूप आवडते, एका चांगल्या व्यक्तीने इंडस्ट्रीमधल्या सांगितलेलं, आणि ते खूप महत्वाचं होतं. मराठीमध्ये ना स्टार नसतो. ओके. त्या स्टारला बघायला लोक जात नाहीत. मराठीमध्ये स्टोरी महत्वाची असते, आणि या पिक्चरची स्टोरी खूप महत्वाची, स्क्रीन प्ले खूप महत्वाचे, आणि त्यात केलेला अभिनय तर सुंदरच आहे, पण ही स्टोरी हिरो आहे. सो जा, बघा, एन्जॉय करा. भन्नाट आहे. ओके. बाय. आणि हा प्लीज, खूप दिवसानंतर येतोय मराठीमध्ये मी रिव्ह्यू करतोय. मराठीमध्ये 6 महिन्यानंतर हा माझा रिव्ह्यू आहे, 6-7 महिन्यानंतर. सो प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, थोडं वाढवू द्या, आणि माझे पुढचे व्हिडिओज बघा जे मराठी आणि हिंदी आणि इंग्लिश सगळ्यांसाठी हळूहळू येणार आहेत. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. बाय. सो हा पिक्चर तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. आणि जसं मी सांगितलं की मंगळवारी तिकीटं स्वस्त असतात, तेव्हा तुम्ही मंगळवारी नक्की हा चित्रपट जाऊन बघा थिएटरमध्ये. आणि शनिवार रविवार, पुढचे शनिवार रविवार पण जा, बघा. भन्नाट आहे. पैसा लॉस होणार नाही. तुमचे काही हिंदी मित्र जर फालतू व्हिडिओ वरून धवनचा पिक्चर बघायला जात असतील त्यापेक्षा हा पिक्चर बघा. हा चांगला आहे. ज्यांना हॉरर पिक्चर बघायला आवडतात त्यांनाही हा पिक्चर बघायला आवडेल. ज्यांना हॉरर कॉमेडी आवडते त्यांनाही हा बघायला आवडेल. ज्यांना चांगली कॉमेडी बघायला आवडते त्यांनाही हा चांगला पिक्चर आवडेल. अत्यंत छान हॉरर कॉमेडी आहे जी अजिबात अश्लील नाही. ओके. बाय.